हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्याच जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून, हृदयातून आभारी. संक्रांतीचा दिवस आहे. सकाळी डाळ जी आहे ती मी भिजत घातलेली होती. हरभऱ्याची डाळ जेव्हा तुम्ही भिजत घालता आणि मग कुकरला किंवा शिजवून घेता तर ती व्यवस्थित लवकर शिजली जाते. उपवास होता त्यासाठी मला आणि रसिकाला बनवलेले आहे भगर. हं. काय आहे तिथं? काय आहे? हं. कोणाला घ्यायचं नाही अजिबात तुला. गप्प बस जरा. तर भगर जी आहे ती आपण म्हणतो ना की एकदम झटपट आणि त्याचं कुठलंही चवाच न करता बनवलेली भगर. म्हणजे काय ना कुटले ना वाटले ना काय नाही. अखंड शेंगदाणे वगैरे पण तीच रसिकाला आवडली. रसिका म्हणली छान झाले. माझ्या अवताराकडे जाऊ नका. आज दिवसभर भरपूर सारं काम होतं मागं, कारण सणासुदीच्या दिवसामध्ये तुम्हाला माहीत आहे महत्त्वाचा येतो पार्ट आपला वरनं खालीपर्यंत. ते घर क्लीन करायचं, सगळं आवरायचं, सगळं पूजा पाठ, त्यातून आपलं शूट पण असतं. सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे माझा अवतार असा आहे. आता पूर्ण स्वयंपाकाला लागलेले आहे. दादा दुपारी जेवायला नव्हते. त्यांना सांगितलं, मुलांना तर सुट्ट्या होत्या, पण त्यांना सांगितलं की बाबा मी आता जेवण बनवणार नाही सकाळी, मला बाकीच्या आवरावर आहे, तुम्ही दुपारच्या जेवणाला घरी या. तर ते येत होते. त्याच्यासाठी मग आमची दोघीची पण तयारी सुरू होती, कारण पुरणपोळी पण बनवायची होती, आपला एक्स्ट्राचं जेवण पण बनवायचं होतं. त्या हिशोबाने मग आज रसिकानं पण खूप मदत केली मला. बरं, तुमच्या काल आलेल्या काही कमेंटची उत्तरं देईन. पहिली गोष्ट म्हणजे शेणात हात घातला म्हणून बऱ्याच जणी म्हणल्या की ताई शेणामध्ये हात घालायचा नाही सणासुदीला. पण गावाकडे ना ज्या दिवशी सण असतो त्याच दिवशी, म्हणजे ह्या सणाला काय मानलं जात नाही. आता मी गावाकडचे, तुम्हाला माहिती आहे, सोलापूर जिल्हा, सांगोला तालुका, सोनंद गाव, इथं माझं अगदी 1 वर्षापासून 18 वर्षापर्यंतचं पूर्ण आयुष्य गेलेलं आहे. 18 वर्षाचा काळ तिथं काढला आहे. त्यामुळे तिथल्या काय परंपरा, रूढी ज्या असतील त्या सगळ्या मी फॉलो करत आलेल्या आहे. आणि दुसरी गोष्ट, सासर तिथूनच अर्ध्या तासाच्या अंतरावर वाळेखिंडी गाव. त्यामुळे त्याही गावच्या पद्धती सेमच आहेत, बदल काहीच नाही. तिथून अर्ध्या तासावर माहेर म्हणजे आई, म्हणजे 1 तासाच्या अंतरावरच ही, आणि एकाच रूटवरती 3 गावं आहेत, सासर, माहेर, आजोळ. त्यामुळे तो भाग एकच येतो. भलेही लोक कोल्हापूरला शिफ्ट होऊ दे, काही होऊ दे, पण म्हणजे परंपरा असू दे, पद्धती असू दे, ह्या तिकडच्याच फॉलो करा. आणि तुमच्या कमेंटला सुद्धा मी नक्कीच मनावर घेईन. इथून पुढे कुठल्याही सणाला शेणामध्ये हात घालणार नाही. पद्धती असो नाही तर नसो. दुसरी गोष्ट, ते शेण जे आहे ते देशी गाईचं शेण होतं, म्हणजे इतर कुठल्या ह्याच्यापेक्षा देशी गाई बेस्ट. सध्या आता नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. खूप साऱ्या जणींनी मला माहिती आहे की नवीन वर्षाचं ठरवलेलं असेल, म्हणाले की आपण म्हणतो ना शपथ खाणं, की बाबा मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, पुढचं काय असेल नियोजन वगैरे, भरपूर साऱ्या गोष्टी ज्या असतात त्या आपण नवीन वर्षाला ठरवतो. आणि मला ही गोष्ट करायची आहे. यावर्षी मी काय ठरलेलं आहे तर स्वतःकडे लक्ष देणं, स्वतःची काळजी घेणं. आपण काय खातो पितो, आपलं खाण्याकडे सुद्धा बऱ्यापैकी दुर्लक्ष होतं. बऱ्याचशा अरबट चरबट गोष्टी खातो आणि आपल्या हेल्थकडे आपण दुर्लक्ष करतो. ह्या गोष्टी मी करत आलेल्या आहे. पण या वर्षापासून ठरवलेलं आहे की होता होईल तेवढं सगळ्या गोष्टी मेंटेन करायच्या. आणि बघा, सगळ्यात महत्वाचं येतं आपली मेंटल हेल्थ. मेंटल हेल्थ सुद्धा खूप गरजेची आहे. प्रत्येक गोष्ट फॉलो करतो, पण त्याच्या मागं आपलं मानसिक संतुलन कसं आहे, त्याची किती काळजी घेतो. तर मी ठरलेलं आहे बाबा की या वर्षापासून पहिला ते पण बघायचं. आपलं आरोग्य ते जर व्यवस्थित असेल तर सगळं व्यवस्थित आहे. कारण बघा, बरेच जण कुठं बाहेर जातात, फिरायला जातात, खूप सारे एन्जॉय करतात, खूप साऱ्या गोष्टी करतात. तसंच आता तुम्ही पाहिलेलं आहे की मध्यंतरी आम्हीही गेलतो गावी, खूप एन्जॉय केला, सगळ्यांबरोबर वेळ घालवला. वर्षात जर बघायला गेलो ना, तर मी जसं म्हणलं ना की 25 कधी आलं आणि कधी गेलं कळलं नाही. कारण आपला वर्कलोडच तेवढा होता किंवा रुटीनच तेवढं बिझी होतं. आणि खूप साऱ्या गोष्टी मी अशाही खाते की जे बाबा म्हणजे आपल्या डाएटमध्ये येत नाहीत, डाएटच्या विरुद्ध आहे. जसं की गोड खूप प्रमाणात मी खाते. पण तुम्हाला एक खरं सांगू, ह्या सगळ्या गोष्टी आहेत तरी पण, किंवा दुर्लक्ष झालं तरी पण, आता संक्रांत वगैरे झाली, सण झाला, आपण थोडंसं मेकअप प्रोडक्ट वगैरे वापरतो, इतर गोष्टी आपण आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करतो, त्यावेळेला असं वाटतं की बाबा काही इफेक्ट होईल का वगैरे चुकीचा, काही स्किनला प्रॉब्लेम होईल का. कारण माझी स्किन बऱ्यापैकी म्हणजे चांगली झालेली आहे. वर्ष झालं क्युअर स्किनशी जोडलेली आहे. तेव्हापासून माझ्या स्किनमध्ये ना मला खूप डिफरंट जाणवलेला आहे. स्किन चांगली दिसली किंवा स्किन चांगली राहिली तर मेंटली बऱ्यापैकी खुश असतात किंवा मेंटली चांगले असतात. आणि मी आता बघते इकडच्या तिकडच्या रील्स वगैरे एखादी कधी आली समोर, तर खूप सारे म्हणजे एकदम हाय लेवलला वांग असतो, एकदम हाय लेवलला मोड्या येतात, म्हणजे त्यांचा चेहरा एवढा सुंदर असतो, पण काहीशा गोष्टींमुळे किंवा काय त्यांच्या काही चुकांमुळे ना चेहरा पूर्ण बिघडतो. त्यावेळेला खरं सांगते, मानसिक संतुलन बऱ्यापैकी बिघडतं. मोड्या जर उठल्या आणि त्या जास्त मोठ्या जर असेल ना तर खूप त्रास होतो. तुम्हाला तर माहित आहे, मी गेली 2 वर्ष झाले क्युअर स्किनशी जोडलेली आहे. तर स्किन तर चांगली झालेलीच आहे.
खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला शिकायला मिळाल्या. मेन म्हणजे तुमचं डाएट कसं असणं गरजेचं आहे, पाणी किती पिणं गरजेचं आहे, एखादं बाहेरचं प्रोडक्ट लावलं तर तुम्ही कशा पद्धतीने काळजी घेऊ शकता. स्किन ॲप डाउनलोड केल्यानंतर आपला फ्रंटचा आणि साईडचा असे 2 फोटो त्यांना द्यायचे आहेत. आहे तिथं आहे त्या जागेवर बसून केस पेपर काढा, लाईनमध्ये उभे राहा, वेळ वाया घालवा, काही झंझट नाही. आहे तिथे ज्या अवस्थेत आहे तिथूनच तुम्ही म्हणजे घरातूनच हे सगळं करू शकता. फोटो दिल्यानंतर तिथे खूप साऱ्या डॉक्टरांची टीम असते, जे सर्टिफाईड डॉक्टर असतात, असे कुठले आयरे गेले नाही. सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते. एआयच्या माध्यमातून सगळं तुमचं फोटो जे आहे ते चेक केले जातात. त्याच्यानंतर तुमच्याशी चॅटिंग केलं जातं, काय प्रॉब्लेम आहेत, कशामुळे काय, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला खूप छान असं तुमच्या स्किननुसार, जरुरी नाहीये की बाबा बघितले आणि दिले नाहीये. बाहेर जर बघायला गेलं तर फक्त आपल्या स्किन बघितली जाते आणि त्यानुसार बाबा हे पिंपलचं आहे, हे ह्याचं आहे, त्याचं आहे असं दिलं जातं. पण तिथं ना तुमचे ड्राय, ऑइली प्रॉब्लेम सगळे बघून तुमच्या स्किननुसार म्हणजे स्किन टाईप प्रोडक्ट जे आहे ते आपल्याला दिले जातात, जे पूर्ण दिवसभराचं आपलं रुटीन होऊन सांगते की मला माझ्या स्किनची जास्त काळजी नाही किंवा कुठलंही टेन्शन नाहीये. माझा बिफोर आणि आफ्टर तुम्ही दोन्ही बघू शकता. ज्यावेळेला मी क्युअर स्किनशी जोडली नव्हते तेव्हाचा रिझल्ट आणि आताचा रिझल्ट खूप फरक आहे. एवढ्यावरतीच थांबत नाही. किट दिलं आणि जा. बर, तुम्हाला पैसे पे कधी करायचे असतात तर या कुठल्याही गोष्टीला तुम्हाला 1 रुपयाही चार्ज द्यायचा नाही. फोटोला, चॅटिंगला कशालाच पैसे द्यायचे नाहीत. जेव्हा तुमच्या स्किननुसार एखादं किट तुम्हाला रिकमेंडेड करतात त्याच वेळेला तुम्हाला पैसे पे करायचे आहेत. तोपर्यंत कुठलेही तुम्हाला पैसे पे करायचे नाहीत. बाकी सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये आहेत आणि एवढ्यावरतीच थांबत नाहीये. अजून एक गोष्ट मला त्यांची आवडलेली की प्रोडक्ट घ्या आणि जा तिकडं असं नाहीये. पर महिन्याला तुम्हाला समोरून कॉल करतात ते आणि विचारतात की तुमची ग्रोथ कशी आहे, काय प्रॉब्लेम आहे, काय नाही. समोरून कॉल येतो, तुम्ही म्हणजे दिवस ठरवू शकता, टायमिंग ठरवू शकता, तुमच्या वेळेनुसार तुम्ही बोलू शकता. बरं, एवढ्यावरतीच नाहीये. पुन्हा जर तुम्हाला सल्ला घ्यायचा असेल तर नवीन केस पेपर काढा वगैरे नाही. आपला कसा महिनाभर चालतो, पुन्हा नवीन काढावं लागतं. इथं तसं काहीच नाहीये. एवढ्या सगळ्या गोष्टी क्युअर स्किन मध्ये आहेत आणि म्हणूनच मला क्युअर स्किन खूप आवडतं. तुम्हाला जर क्युअर स्किनशी जोडायचा असेल, याचा लाभ घ्यायचा असेल तर लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, सोबत कमेंटमध्ये सुद्धा पिन केलेले आहे. आणि याच्यामध्ये अजून तुम्हाला 100 रुपयाची सूट हवी असेल तर माझा कुपन कोड वापरा, PRANJL प्रांजल 100. हा जर माझा कुपन कोड वापरला तर तुम्हाला 100 रुपयाची सूट मिळेल. अजून एक गोष्ट बोलायची होती की मी खेंदाट ना त्या भाजीला म्हणले, ते जे लोटके आहेत ना, संक्रांती म्हणतो आपण त्याला नाही म्हणलं, मी खेंदाट भाजीला म्हणलेलं. कारण काही ताईंनी कमेंट केलं की अगं ताई त्याला कुठं खेंदाट म्हणते, त्याला संक्रांती, बोळकी असं काहीतरी म्हण, तर तुमच्या ऐकण्यात काहीतरी कन्फ्युजन झालं असेल. मला तसं नव्हतं म्हणायचं, मला भाजीला खेंदाट म्हणायचं होतं. कारण आमच्याकडे खेंदाट म्हणलं जातं आणि तुम्ही जे बोळक्यांबद्दल बोलता ना त्याला आमच्याकडे संक्रांती किंवा ती बोळकी, लोटकी असं म्हणलं जातं. हे किती वर्षाचे म्हटली? आता 5 लागले. 2 महिने. फ्रेंड आहे. रसिका घ्यायला लक्ष दे तिकडं. तुझ्याबरोबर खेळायला आलाय लाडू आमचा. चल या लवकर. तुझी ओळख कोणती ते या. काय ग कधी करायचं? रक्षाबंधनला आलेली, त्याच्या दिवाळीला आलेली, ते ओवळ्या दिलेली, त्या डोळ्याला लावायला अंगठी तिथंच टाकल्या. आज किती महिने झालं? 4 महिने झालं. अजून ती अंगठी न्यायला येते. तिच्याकडे घे जरा, तिला फोकस कर. पुढच्या वर्षी येणार होतं मी नवीन. अरे बरेच जणी म्हणतात तू हात भरून बांगड्या भरते. बघा वर्षाच्या बांगड्या कमी झाल्या झाल्या. मला आवडतात जास्त. अजून एवढ्या होत्या काय कमी झाल्या की मला कसं वाटतं. आणि ह्या मॅडमनं एक ही करून घेतलं होतं, कुत्रा चावून घेतलं होतं. उद्योग बाई इथं घट्ट लागते की अजून आतलं हे दिसत होतं असं पांढरं मास. एवढं हे झालेलं तिला. चिव आलेली तेव्हा जखम होती तिची त्यावेळी. एक मात्र आहे की सगळ्या बहिणी लांब आहेत. एक गोव्याला आहे, एक कुठं महाराष्ट्राच्या बाहेर आहे, एक मुंबईला आहे. सगळ्या जिकडे तिकडे लांब लांब आहेत. पण वर्षा एक जवळ आहे, त्यामुळे एक कोणीतरी बहीण बाबा सणाला आली म्हणायला आहे. त्यामुळे ती म्हणजे तिळगुळ देण्यासाठी आलेली होती, पण तिनं मला कॉल केला नाही. मी येतो वगैरे असं काय बोललेली नाही आहे की मी येणार आहे वगैरे असं काय म्हणले नाही. मला वाटलं संध्याकाळच्या टायमिंगला येईल आणि माझं जेवण जे होतं ते अपूर्ण होतं, अजून पोळ्यांचा वगैरे पत्ता नव्हता. मग असा विचार केला की आता जेवणाचं काय, तर एक्स्ट्रा एक भाजी करूया म्हणलं, म्हणून ती दुसरी एक एक्स्ट्रा भाजी करून घेतली. आणि मग कटाची आमटी सोबत बटाट्याची भाजी आणि रसिकाला म्हणलं चपात्या घे लाटायला. कोकम भरपूर टाकलं? किती टाकले? थोडंसं जास्त टाक की. पिठाचा हात नको लाव बरं का तसा. तेच आहे बहुतेक.
अजून ना पोळीचा पत्ता नव्हता, कारण का हे सगळे आले ना तेव्हा माझं नुसतं फोडणी चालू होती. अजून ते पुरण वाटायचं वगैरे खूप साऱ्या गोष्टी होत्या. गावाकडे गेलो. तू काय कमी चपात्या? मी पहिला वाढते. झाले नव्हतं या. काय माहिती गडबडीचं काम एखादीनं दुपारी येणार म्हणून कोणतरी आधी करायचा. रेडी केलं असतं ताट. हो दादा या. कोण करते? काय घटना का खवा तेल लाव की रॉट कुठं करायला लागली एवढं ते आवडतं. होय मग बिन तेलाचं नाही बाबा चालत. चल तुला काय काय आणलेलं तू याचे चल. मला आणलंय ते सगळं. तुला हिला काय नाही आणलं? हिला अजिबात नाही. नाही नाही तुला काय सुद्धा नाही. हे सगळं हिला आणले. पोरीला आणते. हिला काय आणायचंय? आमटी पिऊन दाखव बघू. तुम्हीच पिला नाही हो म्हणून कोण पी नाही ती. हे बघा तुमचे दादा कामावरच्या कपड्यात अवतार बघा. ओ फॅब्रिकेशन वाले आमचं वर पत्र मारून द्यायचं आहे बरं का. वरती ऊन लय झालंय त्याला ना कव्हर करून द्यायचं आहे. कधी देताय? कधी? 2 वर्ष झाली. वर तरी बघा तुमचा फेस दाखवा तुमच्या बहिणींना. हे बघा कामावरचे दादा बघा. हा 2 वर्ष झाले लिहून ठेवले. वर्षा 2 वर्ष झालं. ते एक म्हण आहे बघ, बाहेरच्या लोकांची कामं होतात, घरातल्या लोकांची कामं करत नाहीत, असा प्रकार आहे तुमचा. काय एक्स्ट्रा चार्जेस हा पण करून द्या. किती आहे तुमचा एक्स्ट्रा चार्जेस? दादा काय मुंडीवर करीना बाई तुमचा. मला झालाय उशीर. जा हा अरे थांब देते मी बाळा. जेवण ताट करायला लागलं. हाय ते संध्याकाळपर्यंत आहे. दादांना तेवढं द्या. दादा पण न्यायला येते ते की जेवतानाच यांना तिळगुळ वाटले. काय देऊ बाळाला तू? तू घे पहिला तू घे. हा तिळगुळ घे आणि जरा तर गोड बोल. सगळेजण जेवणं खाणं झाली. सगळ्यांचं दुपारचं झालं. आता त्याच्यानंतर मग मी आणि रसिकानं ज्या काय आहेत त्या पुरणपोळ्या बनवून घेतल्या. थोडा गूळ राहिलेला त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे तीळ. आणि हेच मुळात ना मान ज्याचं आहे ना ते हेच आहे. ते गोड आहे साखरेचं ते वेगळं. हा खरा मान तिळगुळचा म्हणायला गेलं तर. हार्दू एक मिनिट तू त्याला काय असं म्हण. फ्रेंड म्हण. आपण दोघं दोस्त म्हण. आपला दादा आहे ना. तुला मम्मी चांगलं शिकवते ना. मग रसिका रडू दे मग थँक्यू म्हण. मम्मी रडायला लागले तू थँक्यू म्हणा ना म्हणून. म्हण लवकर. थँक्यू म्हण. थँक्यू दादा. बाबा मम्मी आज झुकेगा नाही साला. म्हण असं तरी कर. झुकेगा नाही साला. कर बघू. हा कर की. अरे मामा आहेत ते. ये माझ्याबरोबर आहे ना. तिकडे हा थँक्यू म्हण. त्याला पुरुष लय आवडतात. त्याला बायकां पोरं आवडत नाही. नाही तुझ्या बाबतीतच फक्त तेवढं. बघ वर्षा तू बोलव येते का बघ. त्यांनी बोलवलं की जाता आधी ये तू माझ्याकडे ये. मी तुला बाप्पांच्याकडे येतो. येणार ना? ये. दोघी पण तसेच आहे सध्या येणार नाहीस? हा? नाही ग त्याला आहे ना पुरुष मंडळीच आवडतात फक्त. जा बाबा. ये. हे बघ कितीत नाही काय. हे लाटून आहे ना लाजून आडाला उभारले.
पुरणपोळ्या केल्या, किचन ओटा आवरला, भांडं कुंड झाड लोट जे काय सगळा राडा होता तो सगळा आवरला. निवांतपैकी 6:30च्या दरम्यान आम्ही दोघीही साड्या नेसलो. साड्या आपल्या स्टॉकमधल्या नवीन स्टॉक आलेला आहे हा. दिसायला तुम्हाला शालूगत दिसणार. प्राईस खूप कमी 1050. सॉफ्ट सिल्क एवढी सुंदर साडी आहे ना, खूप आवडली. त्यातलीच रसिकाला, आता रसिकाला जाताना एक मला साडी घ्यावी लागत होती ना, त्यामुळे मग मी काय केलं त्यातलीच एक साडी तिला दिली. म्हणलं आजच नेसू दे आणि जाताना मग ते दिल्यागत पण होतं आणि ते म्हणजे सण पण होऊन गेला. ताईनो साडी नेसून मी झाले तयार. ब्लाऊज आम्ही मॅचिंग केलाय. थोडाफार मॅच झालाय, थोडाफार झालेला नाहीये. आता घालायचे गजरे. ए दीदी, ए बाळा तिथलं कात्री आहे का बघ. दादाने आणलेत गजरे. गजरा भरपूर मोठे आणलेत. घाला किती घालता तेवढा. जास्त नाही घालणार खरं. बस झालं एवढं. कचरा नंतर फोटोशूट नका. फोटोशूट काय फोटोशूट करा. फोटोशूट एक पण फोटो नाही तुझा. आता कशी दिसते. त्याला काय नाही आता दिसत नाही तर रसा काय म्हणते बघा. काय आमची म्हणेल काय भावजा मिळाले तुम्हाला. हे जरा बसला रसाला. रसा कशी नवीन नवरी का दिसते ना. मी गेल्या वर्षीचं जे आहे असं ते गेल्या वर्षीचं जे आहे तेच ठेवलंय. बदल नाही. थांबे बाई आया तुझ्या पुढे पहिला पूजा मांडूया फोटो. मग असं खोबरं त्यातच वाटतं. एक नुसतं वाजंत्र्याकडे वाजवत असते ते भैया. रसाचं एक आहे की ताई या फोटो काढूया. या ताई या फोटो काढूया. आमच्या दोघी पाठवूया. ते उलटा धरलाय बघ मोबाईल. त्याने मोबाईल उलटा धरलाय.